इथे आलो 8 दिवस आलो, मी, माझी आई, माझी बहीण आणि माझी भाची, आम्ही 4 जण आलो. तर आम्हाला पहिलं वाटत होतं की अंधार खूप हे असेल, काय नाही, खूप लांब आहे खूप. पण आल्यानंतर असं वाटलं नाही. पण एक दिवस जरा थोडं मला भीती वाटली. पण त्याच्यानंतर इकडच्या लोकांनी सांगितलं काय घाबरू नका, काय नाही, ते सगळं नंतर काही वाटलं नाही. भीती पण काही नाही, उलट इतकं बरं वाटलं. म्हणजे सगळं प्रेशर, आपलं मुंबईचं प्रेशर कसं असतं ते सोडून आपण इथे आल्यावरती सगळं मनमोकळेपणाने राहू शकतो. काही टेन्शन नाही, धावपळ करायचं नाही, काय नाही असं. म्हणजे व्यवस्थित आपलं लाईफ झालं. त्याबद्दल मला काय खूपच अगदी अतिशय खूप चांगलं वाटलं. आता परत रिटर्न जायचं वाटत नाही, परत परतावंसं वाटत नाही मुंबईला. आम्ही 1 वीक मध्येच आमचा निर्णय दिला तुम्हाला की आम्ही हे डन करतोय, कारण आम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येत होते आणि आमची जी ड्रीम आम्हाला कंप्लीट करायचं होतं फॅमिलीचं, ते आम्हाला असं वाटलं की नाही, हे इथेच होईल पूर्ण. आणि म्हणून आम्ही जस्ट गो अहेड दॅट. माझं नाव रोहित वागधरे, मी ICICI बँकमध्ये ॲज अ चीफ मॅनेजर फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये काम करतो. सगळ्या गोष्टींना मी फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन या अँगलने बघतो. सावध राहा. कुठल्याही क्षेत्रात कुठेही पाऊल टाकताना तुम्ही विचार करता की हे करायचं की नाही करायचं. ह्याच्या आधी आपण 10 ठिकाणी चौकशी करतो. पण हेच करता करता मला एक अनुभव वेगळाच इथे आलेला आहे, तो म्हणजे कोकण स्पर्शमध्ये. जो कामाची ट्रान्सपरन्सी तुम्ही बघता आहात ती मला इथे अनुभवायला भेटली आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट सांगायचं तर आजकाल यूट्यूबमध्ये तुम्हाला बघायलाही ऐकायला सुद्धा भेटत असेल की कोकणमध्ये जर तुम्ही प्रोजेक्टमध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल कुठलाही, तर आधी विचार करा. मी आजच सकाळी एक लोकेंचा एक यूट्यूब बघितलं चॅनल, त्याच्यावरती हा टॉपिक होता. तुम्ही पण करून बघा. जर तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर कोकण स्पर्श हा प्रोजेक्ट खूप छान आहे. आपला टाइम कन्झ्युमिंग आहे. म्हणजे वेळात वेळ जर तुम्हाला तुमचा वाचवायचा असेल, मुंबईवरून जर तुम्हाला कोकणात स्वतःचं घर घ्यायचं असेल, तुमचं जर स्वप्न साकार करायचं असेल, तर हा प्रोजेक्ट सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला जर काही थोडेफार अनुभव आमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सकडनं हवे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता अर्थातच. पण त्याच्याही पेक्षा एक स्पेशल गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आपण आपल्या बिझी शेड्यूलमधनं आपला वेळ काढून जेव्हा आपल्या प्रोजेक्टसाठी आपण येत असतो, तेव्हा हे लोक आपल्याला कशी मदत करतात ते आम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला भेटले. आमचं रजिस्ट्रेशन पासून, आमच्या जागेचं भूमिपूजन, आमच्या घराची वास्तुशांती, हे सगळं झालं. आमचं सगळी कार्य व्यवस्थित पडली. पण ही कार्य पार पडताना सुद्धा ह्यांचा खूप मोलाचा वाटा होता. या लोकांचं आम्हाला जे गायडन्स होतं, यांचा जो सपोर्ट होता, तो खूप महत्त्वाचा होता. आणि हँड्स ऑफ टू युअर टीम, तुम्ही खरंच खूप छान आम्हाला मदत केली या कामामध्ये. म्हणजे मला एक छोटासा अनुभव सांगायचा आहे. आम्ही त्या दिवशी स्टॅम्प पेपर रजिस्ट्रेशनचं सगळं काम करत होतो. आमचा मुहूर्त होता 4:30 वाजताचा भूमिपूजनाचा. ह्यांनी आम्हाला कुठेही वेळ आमचा वाया जायला गेला नाही. म्हणजे आमच्या रजिस्ट्रेशनला सुद्धा आम्हाला इथे असं फील येत होतं की आपण खूप मोठं VIP आहे आणि आपण तसं काही नाही आहे. आपण एक नॉर्मल माणूसच आहोत. पण ह्या लोकांनी आम्हाला एवढं प्रायोरिटीवर, आम्हाला टॉप प्रायोरिटीवर घेऊन आमची सगळी कामं वेळेत एकदम शार्प, ह्या टायमाला हे काम झालं पाहिजे, ह्या टायमाला, म्हणजे टाईम त्यांचं एवढं टू गुड मॅनेजमेंट आहे, टाईम मॅनेजमेंट. आणि त्याच्यात मोठं सरप्राईज हे होतं की आम्ही जेव्हा भूमिपूजनला त्या रजिस्ट्रेशन वगैरे सगळं करून आलो, तेव्हा आम्ही आमच्या भूमीमध्ये बघतोय तर तिथे मंडप वगैरे हा इव्हेंट एवढा नाईसली त्यांनी अरेंज केला होता. इनफॅक्ट आम्ही ते अरेंज करायला पाहिजे होतं की पेढे वगैरे आणण्यापासूनची कामं वगैरे, जी काही छोटी मोठी हार, फूल, नारळ जे काही लागतील, दक्षिणा गुरुजींची किंवा कोल्ड ड्रिंक्स लोकांना, वेफर्स वगैरे, हे सुद्धा या लोकांनी एवढे छान पद्धतीने मॅनेज केलं होतं. तेव्हा मला कळलं की माणसं वेगळी आहेत, की नॉर्मल नाही आहेत. आपलं जे स्वप्न आहे कोकण स्पर्शचं, त्या लोकांनी खरंच रित्या पूर्णपणे पार केलेलं आहे. तो डेव्हलपर स्वतः आहे, ही इज व्हेरी क्रिएटिव्ह. म्हणजे तो प्रत्येक गोष्ट क्रिएटिव्ह रित्या बघतो. जर तुम्ही बाकी ठिकाणी बघाल ना, तर एक द्यायचंय घर तुम्हाला म्हणून घर बांधून दिलं, तुम्हाला एक फेन्स करून दिलं आणि झालं, त्यांचं काम संपलं. पण मी इथे बघतोय की यू आर व्हेरी अटेंटिव्ह. मी बघितलं की त्यावेळेला लाईट होते, पण त्याला अजून डेकोरेटिव्ह कसं करता येईल, त्याला बटरफ्लाय लावून तुम्ही जे शो, म्हणजे आमच्या माइंडमध्ये जे असतं की आपल्याला हा प्रोजेक्ट घेतल्यानंतर आपल्या हातात जेव्हा सोसायटी हँडओव्हर होईल तेव्हा आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील, त्याच्या आधीच तुम्ही खूपशा गोष्टी केलेल्या आहेत. क्वालिटी वर्क म्हणाल तर नो डाऊट खूप छान आहेत. जॅग्वारचे तुम्ही नळ बसवले, जे नॉर्मली बाकीच्या कोकण मधले जे प्रोजेक्ट्स आहेत तिथे नॉर्मली गोष्टी स्टँडर्ड लोकल मार्केटमध्ये ज्या मिळतात त्याच मिळतात तिथे लावून. पण इथे सॅनिटरचे वगैरे जे आहेत गोष्टी, त्या खूप एक्सलंट बसवलेल्या आहेत. मी त्या दिवशी पण तुम्हाला म्हटलं की त्या दिवशी तुम्ही एक बैलगाडीचं कार्ड, ते व्हील घेऊन येत होतात, की एवढं क्रिएटिव्ह कोणी नसतं जेवढं क्रिएटिव्ह तुम्ही आहात. की म्हणजे तुम्हाला कोकणाचा तो फील आला पाहिजे. तुम्ही काय करता, तुम्ही जेव्हा यू आर अ गुड लिस्नर बेसिकली, वेन यू डिस्कस विथ द कस्टमर यू अंडरस्टँड देअर बेसिक रिक्वायरमेंट्स, की त्यांना काय पाहिजे. मे बी तुम्ही मनातलं ओळखत असाल की त्यांची ही गरज आहे आणि हे त्यांची ते पूर्ण करून द्यायचं आपलं काम आहे.
त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला त्या रित्या घडवण्याचा प्रयत्न करता. नो डाऊट कॉस्ट आहे तर आहे, तिथे आपल्याला पे केल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. अँड यू आर व्हेरी ओपन ट्रान्सपरंट इन युअर कोटेशन्स रेट्स ऑल्सो, की याची एवढी कॉस्ट आहे आणि जो काम करतो त्याला त्याचा मेहनतीचा मोबदला हा मिळालाच पाहिजे. हा माझं तर पहिलं म्हणणं आहे की ती गोष्ट मिळालंच पाहिजे. जर तुम्हाला सगळंच लॅविश पाहिजे असेल तर त्या गोष्टीला तुम्हाला तेवढं पे करणं गरजेचंच आहे. पण मला वाटत नाही की रेटमध्ये सुद्धा एवढंही हाय आहे. हेच जर घर मी मुंबईला घर किंवा एक्सेप्शन मी दापोली साईडला सुद्धा हा प्रोजेक्ट जर मी कम्पेअर केला असता ना, तर मला नाही वाटत की माझ्या बजेटमध्ये बसला असता. तुमच्या यूट्यूबच्या पहिल्या चॅनलमध्ये जसं तुम्ही लिहिलंय बोललात की मिडल क्लास फॅमिलीसाठी तुम्ही जर प्रोजेक्ट बघत असाल तर मी त्यांचं जर स्वप्न आहे ते पूर्ण करायचं, जर हीच एक संधी आहे तर ती योग्य आहे आणि ती हीच एक संधी आहे. ज्या दृष्टिकोनातून आम्ही घराचं स्वप्न पूर्ण करावं कोकणामध्ये याच्याने बघत होतो की आमचं गावासारखं लुक असलेलं घर पाहिजे, कौलाचं घर पाहिजे आणि त्याच्या भिंती चिऱ्याच्या असल्या पाहिजेत. म्हणजे डोळे बंद केल्यावर कोकणातलं असं जे स्वप्नातलं घर दिसायचं ना, ते घर अस्तित्वात आलेलं आता आम्ही बघतोय की आतमध्ये भलेही सगळं मॉडर्न लाईफ आहे, पण बाहेरून जेव्हा आमचे मित्र वगैरे पण आज काल गेटच्या बाहेरून फोटो काढून आमचे घेतले तेव्हा आम्हाला तो फील आला की त्यांना खरंच असं वाटतंय की आपण कोकणातला एक मस्त लॅविश घरामध्ये राहिलो, फुल एन्जॉय केला आणि गेलेलो आहे. म्हणजे कोकणातलं जीवन आम्ही जगायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही नदी साईडचं वगैरे बोललं तर माझं मन पुन्हा एकदा विचलित झालं की अजून एक घर घ्यावं का. पण मग सगळ्याच गोष्टी पॉसिबल नसतात आणि काय सगळं इथेच सोडून जायचंय. त्यामुळे जे आहे त्यात सुखी राहून समाधानी राहावं. नदीच्या बाजूचा निसर्ग आणि त्या साईडला राहणं आणि तिकडची थंडी अनुभवणं हा मुंबई पुणेकरांच्या नशिबात नाहीये. आणि ते जर अनुभवायचं असेल ना तर तुमचा जो सेकंड प्रोजेक्ट आहे ना त्यामध्ये मी तर सांगेन मुंबई पुणेकरांनी इन्व्हेस्ट करावं. आणि मी तर रिकमेंड करीन माझ्या फ्रेंड्सला, मी भरपूर जणांना सांगितलं की तुम्ही या एकदा बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही सुद्धा ॲज अ इन्व्हेस्टमेंट नाही पण तुमचं जर ड्रीम तुम्हाला फुलफिल करायचं असेल ना तर तुम्ही या आणि करा. टीव्ही घेतला नाही कोकणात, तुम्ही बघितलं जाईल आमच्या घरात सगळ्या वस्तू आहेत. हा आमचा एक फीडबॅक घ्या तुम्ही. आम्ही टीव्ही घेतला नाही का माहिती की आम्ही दिवसभर लॅपटॉप समोर असतो, आम्हाला स्क्रीन समोर असतो आणि आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जास्त वेळ आमचं कम्युनिकेशन फक्त आमच्या कलिग्स बरोबर होत असतो आणि घरच्यांबरोबर कमी असतो. तर मी तर सर्वांना सांगेन तुम्ही जर कोकणात येत असाल ना प्लीज टीव्ही घेऊ नका. तुम्ही घरगुती खेळ खेळा, तुम्ही घरातल्यांची गप्पा मारा. तुम्हाला हाच वेळ भेटलाय की तो तुम्हाला एकमेकांबरोबर स्पेंड करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक सेपरेट घर घ्या. चौथा शनिवार, दुसरा शनिवार तुम्हाला जे काही सॅटर्डे संडे सुट्टी असेल ते तुम्ही ह्या घरामध्ये स्पेंड करा. एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आम्ही टीव्ही न घेण्याच्या मागचं कारण हेच आहे की आम्ही एकमेकांशी बोलू शकतो. आम्ही संगीत खुर्ची खेळतो, आम्ही उषा पासवान करायचा गेम खेळतो, आम्ही देवाची आरती घेतो, आम्ही मामाला पत्र हरवलं आज खेळणार आहोत, अशा कॅरम खेळतो. म्हणजे आम्ही इंडोर ऍक्टिव्हिटी आम्ही इथे करतो. पण आम्हाला टीव्ही घ्यायचा नाही आम्ही ठरवलंय. वायफाय काळाची गरज आहे. वायफाय शक्यतो रिक्वायरमेंट आहे की इमर्जन्सी वगैरे काही आहे अशा गोष्टीसाठी वायफाय गरजेचं आहे. पण टीव्ही वापरू नका हा माझी स्पेशल ॲडवाईस आहे. कोकण स्पर्शमध्ये घर घ्या पण कोकणातल्या कुठल्याही घरात टीव्ही घेऊ नका. तुम्ही बाहेर जा, पोरं पण आता आहेत सगळे बाहेर फिरतायत, वॉक करतात, संध्याकाळी आता लगोरी खेळायचा विचार करतात. म्हणजे हे माइंड एन्झायटी आहे ना ती निघून जाते इथे आल्यानंतर. मी श्वेता पाटील, सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. IT इंडस्ट्रीमध्ये एवढं सगळं हेक्टिक शेड्यूल असतं, इकडे आल्यावर एवढं रिलॅक्स वाटतंय. खूप प्लीझंट वातावरण आहे, शांत आहे. असं म्हणजे कोकणात एक घर असावं असं आम्हाला नेहमी वाटायचं. दादाने ते आमचं स्वप्न खरंच कम्प्लीट करून दिलं. आणि इकडची माणसं, जे प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन आहे खूप टू गुड आहे. म्हणजे असं एकदा असं फील पण आलं आम्हाला की आम्ही हॉटेलमध्ये राहायला आलोय की काय. इतकं छान आहे, इंटेरियर व्यवस्थित केलेलं आहे. नंतर बाकी सगळं असं गावचं फील पण आहे आणि तेवढंच लॅविश पण वाटतंय. इकडे असं आम्हाला पहिल्यांदा काय वाटायचं कोकणात यायचं म्हणजे फार ट्रॅव्हलिंग करून यावं लागतं. नाही, आम्ही सकाळी पहाटे निघालो तर इथे 11 वाजेपर्यंत येतो. म्हणजे ट्रॅव्हलिंगचा पण त्रास नाहीये. आल्यावर रिलॅक्स वाटतंय. खूप शांतता आहे इथे, निसर्ग खूप सुंदर आहे आणि इतकं प्लीझंट वाटतंय की परत घरी परतावं असं नाही वाटत आहे. म्हणजे जर आपण धावपळीच्या जीवनात जगत असू तर मी तर सांगते मस्ट इकडे येऊन कोणीही इन्व्हेस्ट करा. म्हणजे आणि हे आपण जे इन्व्हेस्ट करू इथे ते बेनिफिशियलच राहील. 2 दिवस आपल्याला रिलॅक्स राहायला जरी 2 दिवस जरी भेटले ना
तरी खूप रिलॅक्स वाटतं इथे येऊन. आणि कोकणात येऊन आम्हाला ते एक स्वप्न होतं की जांभूळ तोडायला भेटायला पाहिजे, आंबे तोडायला भेटायला पाहिजे. इथे दादानी कम्प्लीट केलं. दादानी कम्प्लीट का केलं कोकण. मी तर खूप असं ट्रॅव्हलिंग करताना खूप जास्त स्ट्रेसमध्ये होती आणि येता येता पण खूप असे भागदौड झाली आमची. बट आल्यानंतर खूप खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. म्हणजे सगळे झाडं आणि पाऊस आणि आजूबाजूला जो निसर्ग आहे म्हणजे खूप जवळ आहे आपण असं फील होतं. तर मग त्या ब्युटीमुळे असं माइंडमध्ये पूर्ण टाइम असं स्ट्रेस एका सेकंडसाठी पण नव्हतं की हा आता मला स्ट्रेस येतोय किंवा असं काय होतंय, एन्झायटी वगैरे काहीच नाही. पूर्ण टाइम माइंड पीसमध्ये होता. आल्यावरती स्ट्रेस सगळा रिलीफ झाला आणि खूप बरं वाटलं इथे येऊन. आणि आजूबाजूची सगळी शांती आहे आणि आम्ही लोकांनी खूप असं एन्जॉय केलं आणि मोर बघितले इथे येऊन. जंगलामध्ये येऊन मोर बघितले. मोर मी कधी बघितलाच नव्हता आणि पहिल्यांदा बघितला मोर. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि फॅमिली टाईमसाठी अगर कुठे जायचं असेल तर इकडे यावं असं माझं म्हणणं तरी आहे. कारण की जेवढं मी इथे येऊन हसली आहे तेवढं मी तिकडे तर कधीच हसली नाही. मुंबईमध्ये मला हसायला भेटतच नाही एवढं जेवढं इकडे येऊन हसते. तर फॅमिली टाईमसाठी इकडे येणं मस्त. थँक्यू. आपलं मी भावाला नेहमी बोलायचो की घर आपलं पण बांधूया आपण. आम्ही असे 2-3 प्रोजेक्ट बघितलेले पण ते काय आम्हाला असे पटले नाही. म्हणजे बघूया बोललो कसं काय. तर आम्हाला मित्रांनी सांगितलं इथे जाऊन बघा, व्हिजिट द्या कोकण स्पर्शला. तर बघूया. आम्हाला ते बघितल्यावर आम्हाला खूप बरं वाटलं, छान वाटलं. तर भावाने सांगितल्याप्रमाणे आम्ही तसं 8 दिवसामध्ये सगळं बोलणं मिळलं झालं आणि डन केलं आहे. कोणाला म्हणजे टेन्शन फ्री व्हायचं असेल की रिलॅक्स व्हायला तर ते कोकण स्पर्शला एक भेट द्यावी असं माझं मत आहे. खूप चांगलं प्रोजेक्ट आहे. कॉमन टू एव्हरीवन डिफरंट प्रोजेक्ट आहे. म्हणजे मी अजूनपर्यंत जेवढं इथे बघितलं आहे सगळ्यांपेक्षा वेगळंच आहे. आणि माझं इकडचं एन्व्हायरमेंट आणि माझं ऑफिसचं प्रेशर सोडून खरंच रिलॅक्सिंग, काय एक्सपेक्टेशनच नाही. आणि इकडचे व्ह्यू पॉईंट आणि जे वॉटरफॉल्स आहेत आणि जे एन्जॉयमेंट आम्ही केलं आहे ते आम्ही काही बोलू शकत नाही. जे एन्जॉयमेंट आम्ही केलं आय कॅन्ट एक्सप्रेस अँड से. आणि मी म्हणेन की वन वर्ल्ड वन फॅमिली. दॅट्स वासुदेव कुटुंबकम.